विनंती आहे की आपण कार्यक्रम झाल्यानंतर याचा लाभ घ्यायचा आहे। आपण सर्वांनी ते साहित्य नक्कीच वाचायचं आहे, बघायचं आहे आणि कौतुक आहे खरंच आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचं छंद जोपासलेला आहे। साहित्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रेम कविता असो किंवा चांदण्यासारखा त्यांचा प्रकाशन झालेला साहित्यावर असलेली वेगवेगळ्या साहित्याची नांदी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सौंदर्य फुलवणारी सर्वात श्रीमंत व्यक्ती असं आपण म्हणूया, कारण शब्दांशी खेळ खेळणारा आणि साहित्याची आवड जपणारा, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षणांना जपून ठेवून ते प्रदर्शन आज त्यांनी या